चैत्यभूमीवरील भाषणावरून आज उपमुख्यमंत्र्यांमध्ये नाराजी नाट्य दिसून आलं। भाषणाची संधी न दिल्याचं विरोधकांकडून म्हटलं जात असताना आमच्यात कुठलीही नाराजी नाही, मात्र वेळेचा विचार केला असता भाषण मागे पुढे झालं, अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे। यावेळी ठाकरेंच्या नेत्यांवर सुद्धा शिरसाट यांनी संताप व्यक्त केलाय। जोडे खायच्या लायकीचे आहेत, बोट तर करून पहा, बोट छाटली जातील, अशा भाषेत शिरसाट संताप व्यक्त करतायत। पाहूया आपण। चैत्यभूमीवर भाषणावरून कुठेतरी नाराजी नाट्य आहे का असं वाटतंय? नाही हो, काही नाराजी नाट्य नाही आहे का? ती वेळ असते का? ते राजकीय व्यासपीठ आहे का? टायमिंगचं ॲडजस्टमेंटही करावं लागतं। राज्यपाल ज्या ठिकाणी कार्यक्रमाला येतो त्या टायमाला वेळेचं बंधनही पाळावं लागतं। मुळामध्ये कार्यक्रमामध्ये लेट झालं होतं आणि सगळ्यांनी मिळून ठरवलं, असं नाही आहे की CM बोलतील आणि राज्यपाल बोलतील। एकनाथ शिंदे साहेब बोलले नाही, मग काय अजितदादा बोलले, पालकमंत्री बोलले, मी समाज कल्याण मंत्री मी बोललो, कोणाचीच भाषणं ठेवली नाही। म्हणून त्याच्यावर नाराजी वगैरे काही नाही आहे। हे फक्त असं वावड्या ज्या आहेत की काहीतरी बिनसलं बाबा। अहो, ते कार्यक्रम संपल्यानंतर शिंदेसाहेब 20 मिनिटं तिथं थांबले होते, नंतर गेले ते। म्हणून असं कोणतंही नाराजी नाट्य नाही आहे आणि हा चुकीचा समज जो निर्माण होतोय, कृपया असं गैरसमज कोणी करून घेऊ सुद्धा नाही। तुम्ही या त्रासावरून काही दिवसांपूर्वी म्हटले होते की जर डेडलाईन दिली गेली तर लोक आम्हाला जोड्याने मारतील, तर काल दानवे स्वतःच्या भाषणामध्ये असं म्हटलेत की जोड्याने मारण्याचा विषय लोकांचा नाही तर आम्हीच येतो त्यासाठी। अहो, तुम्ही जोडे खाणाऱ्याच्या लायकीची आहात, त्यांची हिंमत तरी आहे का? त्यांच्या 7 पिढ्या उतरल्या ना असे पटापट एकामागे एक, तरी त्यांची हिंमत नाही। बोट करून तर दाखवा, बोट छाटल्याशिवाय राहणार नाही। घोषणा कसल्या करता, आव कसल्या आणता? तुम्ही दादागिरी केलेली नाही, आम्ही त्या दादागिरीच्या मुशीत तयार झालेलो आहे। म्हणून आम्हाला ते शांतपणे शिकवायची भानगडीत पडू नका, महागात पडेल। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।